आणि कुस्तीला सुरुवात होते. सलामी दिली जाते. योगेश आबा कागडे गोकुळ वस्ता तर्फेचे एकेकाचे महानवल्ल हरिचंद्र बिराजदार मामाचे पटशिष्य पंच म्हणून लाभलेले दोन्ही पैलवानला योगेश आबा समज देताय कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही. माऊली जमदारे हा गंगावेश तालमीचा पैलवान, शाहू विजय गंगावेश, विश्वासदादा हरगोल यांचा बट्टा सोलापूर जिल्ह्यातला, चिलाईवाडीचा पैलवान पंढरपूर तालुक्यातला आणि बालार पीक से हातवरती करा जरा. बालार पीक हा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला करमाळा तालुक्यातला खडकीचा. एक विशेष माहिती सांगतोय, जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे. बालार पीक से हा मुसलमानाचा पोरगा आणि तिकडं महेश बिचकोले विजय झाला. अण्णा गायकवाडचा बट्टा गारपल्याचा पैलवान महेश विजय झाला. बालार पीकचे वडील पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त, पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला, माझा पोरगा महाराष्ट्र केसरी उदे आळंदी ते पंढरपूर मी चालत पायी वारी करेन. आणि त्या आदमबाईच्या हाकेला धावून पंढरीचा पांडुरंगाला आणि 2018ला बालार पीक महाराष्ट्र केसरी झाला. जिल्ह्याच्या अधिवेशन मध्ये एका लाकूड तोड्याचा पोरगा महाराष्ट्र केसरी झाला. आई वडील ढसाढसा लढत होते. कुणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही. ज्या मातेची कोण शिलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात. फुरसतीच्या वेळात देवाने घडवलेले हे दोन रत्न याची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. देवाला मागायचं असेल तर असं दान मागा. कधीही देवाचा विसर झाला नाही पाहिजे. आज संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती राहते, ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच दोन गोष्टींच्या आधी गेलेला आहे. कुस्ती करा पैलवान. चौदंडी चालू आहे, चौदंडी चालू आहे, गर्दनकेज चालू आहे, मनमनगडातील ताकद आजमावण्याचं काम चालू आहे. स्वर्गीय दादासाहेब या ठिकाणी तापकीर याचे दिनेश मुंडे सर यांच्या तालमीतील पैलवान स्वर्गीय दादासाहेब दशरथ तापकीर पाटील यांची नात कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय भालेकर, जिची नुकताच महाराष्ट्रातील 62 किलो वजन गटातून राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने होतोय. एक तगडी कुस्ती चालू आहे. बालार पीक से आणि माऊली जमदारे डोक्याला डोकं लागलेलं आहे. डोक्याचे विचार चालू झालेले आहेत आणि खेमी डावाची पकड घेतोय. खेमी डावाची पकड घेतोय बालार पीक आणि कब्जा घेतला बालार पीक. टाळ्या पाहिलो द्या. माऊलीचा कब्जा घेतलेला आहे. बालार पीकने तुफानी कुस्ती चालू आहे. दोन मानवी वाक्सिया एकमेकावरती तुटून पडलेले आहेत. दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातले, एक पंढरपूर तालुक्यातला आहे, एक करमाळा तालुक्यातला आहे. अशी कुस्ती लागलेली आहे आणि माऊली खालून निघून जातोय, खालून निघून जाण्याचा प्रयत्न करतोय. माऊली जमदारे दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे आणि निघाला. करा की टाळ्या, करा जरा टाळ्या. पंच मंडळींचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. हे श्रीरामके चला पुढं आणि विराज रानवडे आधी या कुस्ती लावली जाईल आपली. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू आहे. माऊली विरुद्ध बालार पीक. दोन्ही पैलवान न थांबता लढणारे. डाव प्रति डाव चालू झालेले. दोन अनुभव सिद्ध पोरं आहे. दोघांना चांगले वस्ताद लाभलेले. सहजासहजी शक्य होत असतं. इथं वस्तादाचं योगदान असतंय. गुरु असावा लागतो. कुठलंही क्षेत्र असू द्या, गुरुशिवाय विद्या अवगत होत नाही. पण सद्गुरु ह्यांना लाभलेले तेव्हा हे शक्य झालेलं आहे. अशक्य ते शक्य करीता गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे दाखवून दिलं पैलवानाने. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळेने. शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते. येसाजी कंक, संभाजी कावजी कोंडकर, अनंत खर्चिले. शिवचरित्र वाचा.
म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. आणि 50 नंबर हे श्रीराम के चला पुढे जिल्हा कुस्ती केंद्र आणि विराज रणवडे हो चला आत या. कुस्तीला सुरुवात होते. दगडी कुस्ती मैदानावरती चालू होते. बस बस पळत 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 पळायचं. कोल्हापुरी हलगीनेच जोश आणि जल्लोष निर्माण होतो. कुस्ती आणि हलगी एक समीकरण आहे. शिवप्रभूंचे मावळे ज्यावेळेस लढाई जायचे त्यावेळेस पहिल्यांदा हलगी आणि तुतारीच वाजायची. इतिहास साक्षी आहे. रण हलगी रणात वाजणार वाद्य म्हणजे रण हलगी. बालारपीकने कब्जा घेतलेला आहे माऊलीचा. माऊलीने कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. पोलाने मनगटाला भिडलेले आहेत. बुद्धीचा आणि बलाचा उपयोग चालू झालेला आहे. बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच ध्येयानं लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती होते. वागेश्वर महाराजांची ही पावनभूमी आणि वागेश्वर महाराजांच्या पावनभूमीत वाघासारखे पैलवान लढाई लागलेली आहे. मैदानी जंग. बालारपीकने माऊलीचा कब्जा घेतलेला आहे आणि पलीकड 50 नंबर कुस्ती चालू आहे. ए श्रीराम के विराज रणवडे कुस्ती करा. काही घडू शकतंय. विराज रणवडे रामराव निकाळजे यांचा भाचा आहे. सॉरी काळजे यांचा भाचा आहे. रामराव बापू काळजे याच गावच्या मातीत त्याची नाळ बोरलेली आहे. या गावचा भाचा आखाड्यात लढाई लागलेला आहे. माती आणि शेती, माती आणि कुस्ती हीच नाती, हीच नीती जपायची असते, जोपासायची असते. कोरोना सारखं महाभयानक संकट आलं. गावाच्या गाव उद्ध्वस्त झाली कोरोनाच्या काळात. पैसा 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 करणारे, पैशाच्या मागे पडणारे घरावर उभा राहून पैसा उधळायला लागले. पैसा महत्वाचा नाही, माणुसकी महत्वाची आहे. हे कोरोनाने शिकवलं. माणसाला माणसासारखं जगायला कोरोनाने शिकवलं आणि माणसाला माणसासारखं वागायला कोरोनाने शिकवलं. जरा करा की टाळ्या पैलवानांसाठी. आपण कोरोनातून वाचलोय सगळेजण. आज या गावचे सुपुत्र माजी महापौर नितीन अप्पा काळजे यांचा आज वाढदिवस आहे. आपा जरा उठून बनावं. आपा बनावा विनंती. आप जीव हजारों साल, साल के दिन होगा 50,000. या लाल मातीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. बरोबर आपल्याला वाढदिवसाच्या सर्व पैलवान विराज रानवडे औंधगाव तालुक्याचा विकास काका रानवडेंचा चिरंजीव आहे आणि या गावचा भाचा आहे. स्वर्गीय लालासाहेब तपकीर यांची नात कुमारी पहलवान अनुष्का भालेकर जिची महाराष्ट्राच्या संघामध्ये आता 62 किलोला राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. ती अनुष्का भालेकर आखाड्यावरती फिरते. तिचं स्वागत आहे. शबास माऊली आणि शबास बाला. शबास भार्गव पटपटा. कुस्तीचा वसा आणि वारसा जपणारं हे चरोली गाव आहे. या कुस्तीवरती पोपटराव
शबास बाला आणि शबास माऊली. अटी तटीची कुस्ती चालू आहे. बाला रुपे विरुद्ध माऊली जमदाने. हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे. दोन मानवी मध्ये कुस्ती दोन मानवी वाघ सिंह लढताय. पाणी मारणारे आखाड्यात. हे पहा पैलवान डावा पुरती चड्डी पकडायची आणि हात पण डावा पुरता धरायचा. कमिटीकडून सूचना आलेली. पैलवानाने सूचनेचं पालन करा. डावा पुरती कुस्ती चड्डी पकडायची आणि जिकडं नजर फिरेल तिकडं प्रेक्षक आहे. मगाशी केजे सर सांगितलं कुठतरी 12.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे या स्टेडियम साठी. आणि मिनी खासबाग पुढच्या वर्षी तर बांधकाम होणार आहे. गावासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. हे कुस्तीचं मैदान न भूतो न भविष्यतो असा 12.5 कोटी रुपये खर्च करून पुढच्या वर्षी त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे. या मैदानामध्ये 5,000, 7,000, 10, 15, 20, 25, 50, 75, 80, 90 आणि 1 लाख रुपये इनामापर्यंत कुस्त्या निकाली केल्या जातात. पुढच्या पण सगळ्या कुस्त्या निकाली होते. कुमारी पैलवान अनुष्का दत्तात्रय भालेकर. आता जे सरांनी सांगितलं आतापर्यंत झालेल्या कुस्त्या आहेत त्या सरांनी सांगितलं की 1 लाखापर्यंत सुद्धा कुस्त्या निकाली झालेल्या आहेत. परंतु पुढच्या आता होणाऱ्या कुस्त्या 1 लाखापासून 5 लाखापर्यंतच्या आहेत आणि त्या सर्व कुस्त्या निकाली झाल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये चरोलीचं निकाली मैदान म्हणून ओळखण्यात येतं. चरोली गावची निकाली मैदान म्हणून ओळख आहे. त्यासाठी प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणे फेडण्यासाठी शंभूराज आखाडा कमिटी, स्वयंसेवक मंडळ, श्री वागेश्वर उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या योगदानातून आखाडा भरवण्यात येतो. त्यामुळे या कुस्त्या निकालीच होतील आणि निकाल झाल्याशिवाय सोडवण्यात येणार नाही याची प्रेक्षकांनी सुद्धा काळजी घ्या. आणि त्यासाठी जर तुम्हाला डोळ्याची पारणे फेडून घ्यायची तर पैलवानासाठी तुम्ही मनमोकळेपणाने टाळ्यांचा गजर करा. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. 5,000 पासून 5 लाखापर्यंत सगळ्या कुस्त्या निकाली. 1 नंबर तात्या. एक कंडका निर्णय. आणि हे या ठिकाणी शंभूराजा आखाड्याचे बसतात सन्माननीय सकाराम देशमुख यांनी सलग 4 वर्ष महिला कुस्तीसाठी म्हैस बक्षीस दिलेली होती. त्यांचा देखील मनापासून आभार. आणि हे संपूर्ण कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलला जगभरामध्ये लाईव्ह दाखवलं जातंय. पैलवान गणेशजी मानपुडे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून कौतुक आहे. समाज माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. गेल्या वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये भारताच्या जीडीपी मध्ये 4,600 कोटींचं युट्यूबचं योगदान आहे. फक्त नेट सांगतोय, नेट जीडीपी 4,600 कोटींचा. आणि या वर्षी ते डबल टिबल होणार आहे. सर्व विनंती आहे आपण कुस्ती करायची प्रकारे कुस्ती सोडव. जर वेळ लागला तर कुस्ती ही गुणांवरती दिली जाईल याचं गांभीर्य पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय. कुस्तीचा निकाल लागल्यानंतरच कुस्ती सुटली जाईल. बरोबर. आणि पलीकड माऊलीने कब्जा घेतलेला बालारपीचा पुढची कारवाई पाहिजे. एनआयएस कुस्ती गोल ज्यानं आता पदवी मिळवली. हिंद केसरीचा कास्य आखाड्यामध्ये यायचंय. विशाल थोरवे, सचिन ठेवतो. हुकमी डाव माऊलीचा. नवदार करण्याचा प्रयत्न माऊलीचा चालू आहे. पापण्या मिटू नका, आनंदाला वंचित राहाल. अनेक बार कुस्ती झालेले याच दोघांची. बालारपीक आणि माऊली नवदार काढून किस्सा मारण्याचा प्रयत्न हुकला. पैलवान सुदर्शन खोतकर लवकर या. अक्षय मांगणे, सतपाल सोंडके, धनाजी कोळे, संग्राम पटेल लावून सोड. चला लवकर.
जास्त वेळा नावं पुकारायला लावू नका. पैलवान आपण हजर झालेला आहे. आत या. 3-3, 4-4 कुस्त्या चालताय. शिस्त बघावी तर चले. खरोखर प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या कुस्त्या जोडीत जोड तोडीस तोड कुस्त्या. एक कुस्ती घेताय का बघा सचिन भाऊ. शाबास. आणि तिकडं हाताची नवंदर काढत होता माऊली आणि इकडं आक्रमक होतोय विराज रानवडे. टंकी मारण्याचा प्रयत्न होता. करा की टाळ्या जरा आता. टंकी मारण्याचा प्रयत्न होता पण ते माऊलीने जाणलेला आहे. चाणक्य आणि बुद्धिमान तो पैलवान रेमे डोक्याचं काम नाही. कुमार सेलार श्री जाधव कुस्तीला सुरुवात. कुमार सेलार आणि श्री जाधव कुस्ती आणि किस्सा मारतोय पलीकड भाऊने. योगेश त्या कुस्तीसाठी सतर्क पंच आहे. तालमीचे पैलवान हरिचंद्र बिराजदार मामांचे पटशिष्य योगेश काकडे सतर्क पंच आहे. माऊली आणि बालारपीच्या कुस्तीसाठी कुमार सेलार हात वरती करा. चला पुढं. आणि श्री जाधव हात वरती करा. चालू झाली. ओके. एनआयएस कुस्ती कोचिंग परवाच डिग्री मिळवलेला हिंद केसरीचा कांस्य पदक विजेता पैलवान विशाल धोरवे आखाड्यामध्ये येतोय. विशाल धोरवे एका पेंटरचा मुलगा. विशाल धोरवे गरीबागरचा पैलवान एनआयएस कुस्ती कोच म्हणून परवाच डिग्री मिळवली. पद्याला हिंद केसरीला गत वर्षी हैदराबादला कांस्य पदक मिळवलं. मैदानात घेऊन येतात तपकीर पाटील होता. बस आणि कुस्ती सुरू झाली. कुमार सेलार विरुद्ध श्री जाधव.